नमस्कार. स्वागत आहे सर्वांचे एन.डी. करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. द बुकर पुरस्कार 2024 डॅश डॅश यांच्या ऑर्बिटल कादंबरीला देण्यात आला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 समंथा हार्वे. 2024 साठीचा जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे तर तो पुरस्कार ऑर्बिटल या कादंबरीसाठी समंथा हार्वे यांना देण्यात आलेला आहे. बघा, समंथा हार्वे या ब्रिटिश लेखिका आहेत आणि यांना 2024 साठीचा हा द बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणत्या कादंबरीसाठी? ऑर्बिटल या कादंबरीसाठी. आणि याबरोबरच ऑर्बिटल ही जी कादंबरी आहे तर ती बुकर पुरस्कार जिंकणारी अवकाश क्षेत्रावर आधारित पहिलीच कादंबरी ठरलेली आहे. आणि बुकर पुरस्कार जिंकणारी ऑर्बिटल ही जगातील दुसरी सर्वात लहान कादंबरी ठरलेली आहे. बघा, या कादंबरीची पाने आहेत 136. बुकर पुरस्काराची सुरुवात 1969 साली करण्यात आलेली आहे. आणि हा जो बुकर पुरस्कार आहे तर तो इंग्रजी भाषेमध्ये जे उत्कृष्ट साहित्य असतं तर त्यासाठी दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे. बुकर पुरस्कार कोणत्या साहित्य क्षेत्रासाठी दिला जातो तर फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेतील जे सर्वोत्कृष्ट साहित्य आहे तर त्यासाठी हा बुकर पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आतापर्यंत आपल्या 5 भारतीय लेखकांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये 2023 साठीचा जो बुकर पुरस्कार होता तर तो बल्गेरियन लेखक जॉर्जी गोस्पोडनोव यांना देण्यात आलेला होता. यांची कादंबरी होती बघा टाइम शेल्टर. या कादंबरीसाठी यांना 2023चा बुकर पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यानंतर आपण जे ऑप्शन क्रमांक 2 वरती दिलेले आहेत रिकेन यामामोटा. तर रिकेन यामामोटा जे आहेत तर यांना द प्लित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. बघा, हे जे आहेत ते जपानचे आहेत आणि आर्किटेक्चर क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. कोणत्या पुरस्काराला? द प्लित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार. तो 2024 साठी देण्यात आलेला आहे जपानच्या रिकेन यामामोटा यांना. आणि मिशेल पिएरे टालाग्रांटा जे आहेत तर यांना 2024 साठीचा एबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. गणित क्षेत्रामध्ये अजीवन योगदानाबद्दल एबेल पुरस्कार दिला जातो आणि तो 2024 साठी देण्यात आलेला आहे फ्रान्सच्या मिशेल पिएरे टालाग्रांड यांना. प्रश्न क्रमांक 2. सध्या भारतातील रामसर ठिकाणांची संख्या डॅश डॅश इतकी झाली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 85. सध्या आपल्या भारतातील रामसर ठिकाणांची संख्या किती झालेली आहे आता तर 85 झालेली आहे. बघा, अगोदर किती होती तर ती होती 82 आणि आता नुकतंच नवीन 3 ठिकाणांचा समावेश जो आहे तर तो या रामसर यादीमध्ये करण्यात आलेला आहे. आता हे जे आपल्या भारतातील नवीन 3 ठिकाणं रामसर यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये एक आहे तामिळनाडू राज्यामधील नांजरायन पक्षी अभयारण्य. त्यानंतर दुसरं देखील आहे तामिळनाडू राज्यामधीलच काजूवेली पक्षी अभयारण्य आणि तिसरं आहे मध्य प्रदेश राज्यातील तवा जलाशय. आणि यामुळेच आता आपल्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या झालेली आहे 85. सध्या आपले केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव. यानंतर आपण रामसर स्थळ किंवा रामस्थळ ठिकाणाबद्दल थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. रामसर हे इराण देशामधील एक शहर आहे. बघा, या ठिकाणी 2 फेब्रुवारी 1971 रोजी फांतळ प्रदेश संवर्धनासाठी एक करार करण्यात आलेला होता आणि तोच करार आपण रामसर करार म्हणून ओळखतो. आणि या रामसर करारामध्ये आपला भारत देश समाविष्ट झालेला होता 1 फेब्रुवारी 1982 रोजी. त्या अगोदर आपल्या भारतातील पहिलं रामसर यादीमध्ये समावेश झालेली ठिकाणे होती 2. त्यामध्ये एक होतं ओडिशा राज्यातील चिल्का सरोवर आणि दुसरं होतं राजस्थान राज्यामधील केवलादेवी राष्ट्रीय उद्यान. हे दोन्ही रामसर स्थळ जे आहेत तर ते या रामसर ठिकाणाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती 1981 साली. आपल्या भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर तामिळनाडू या राज्यामध्ये. किती तर 16. त्यानंतर आपल्या भारतामध्ये सर्वाधिक रामस्थळं असणाऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण 10 रामसर स्थळे आहेत. भारतातील सर्वात मोठं रामसर स्थळ आहे पश्चिम बंगाल राज्यामधील सुंदरबन आणि आपल्या देशातील सर्वात लहान रामसर स्थळ आहे हिमाचल प्रदेश राज्यातील रेणुका. रामसर यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकूण किती ठिकाणांचा समावेश करण्यात आलेला आहे तर 3 ठिकाणांचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा, या रामसर यादीमध्ये समाविष्ट होणार आपल्या महाराष्ट्रातील पहिलं ठिकाण किंवा पहिला पाणथळ प्रदेश होता नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. त्यानंतर दुसरा होता लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामधील आणि तिसरा होता ठाणे खाडी. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. दिल्लीचे नवीन पहिले दलित महापौर डॅश डॅश हे बनले आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महेश कुमार खिची. दिल्लीचे नवीन पहिले दलित महापौर कोण बनलेले आहेत? महेश कुमार खिची. महेश कुमार खिची जे आहेत रे आप या पक्षाचे आहेत. कोणत्या पक्षाचे आहेत हे? आप या पक्षाचे आहेत. बघा, आणि यांनी पराभव केलेला आहे भाजपच्या किशन लाल यांचा. या निवडणुकीमध्ये यांना एकूण 133 मते पडलेली होती. किती? 133.
आणि भाजपच्या किशन लाल यांना एकूण 130 मते पडलेली होती, म्हणजे एकूण 3 मतांनी हे विजयी ठरलेले आहेत. आता आपण दिल्लीबद्दल काही थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. दिल्ली आपल्या देशाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली होती 1911 साली. या अगोदर आपल्या देशाची राजधानी होती कलकत्ता. दिल्लीचं प्राचीन नाव होतं इंद्रप्रस्थ. दिल्लीचे सध्या 8व्या क्रमांकाच्या मुख्यमंत्री बनलेले आहेत अतिशी मार्लोना. यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत आतिशी मार्लोना, तर या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या 3ऱ्या महिला ठरलेल्या आहेत आणि एकूण जर म्हटलं तर या 8व्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. दिल्लीचे राज्यपाल आहेत सध्या नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना. दिल्लीमध्ये विधानसभा जी आहे तर त्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 70. दिल्ली म्हणजे लोकसभा मतदारसंघ आहेत 7 आणि राज्यसभेत सीट आहेत 3. दिल्ली शहराची रचना जी आहे तर ती सर एडविन लुटियन्स आणि सर हर्बर्ट बेकर यांनी केलेली होती बघा. आणि दिल्लीचं उद्घाटन जे आहे दिल्ली शहराचं तर ते 13 फेब्रुवारी 1931 रोजी तत्कालीन व्हॉइसरॉय जे होते लॉर्ड इर्विन यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 4. थायलंड पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सोनू सूद. अभिनेता जे आहेत सोनू सूद यांची नुकतंच थायलंड पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. थायलंड या देशाची राजधानी आहे बँकॉक. या थायलंड देशाचं राष्ट्रीय चलन आहे थाई बात आणि सध्या थायलंडचे पंतप्रधान आहेत श्रेता थाविसीन. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये पंकज त्रिपाठी जे आहे तरी नुकतंच मध्य प्रदेश राज्याचे पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा. कोणाची? पंकज त्रिपाठी यांची. आणि दक्षिण कोरिया देशाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून नुकतंच आनंद कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॅश डॅश या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार अवॉर्ड ऑफ द ऑनर घोषित करण्यात आला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 डोमिनिका. आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांना नुकतंच डोमिनिका या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जो आहे अवॉर्ड ऑफ द ऑनर तर तो पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. 2021 मध्ये कोविड-19च्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या डोमिनिका देशाला ॲस्ट्रोझेनेका नावाच्या लसीचे 70,000 डोस दिलेले होते. डोमिनिका या देशाची राजधानी आहे सॅन्टो डोमिंगो. या देशाचं राष्ट्रीय चलन आहे डोमिनिकन पेसो. सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत सिल्वानी बर्टन आणि डोमिनिका या देशाचे पंतप्रधान आहेत सध्या रुझवेल्ट स्केरिट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत एकूण 16 देशाचे सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेले आहेत बघा. किती? 16 देशाचे सर्वोच्च पुरस्कार जे आहेत तर आतापर्यंत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहेत. प्रश्न क्रमांक 6. 2025च्या भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाला डॅश डॅश देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असणार आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 इंडोनेशिया. 2025ला जो आपण आपल्या देशाच्या 76व्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत तर त्या दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती. इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती कोण आहेत सध्या तर ते आहेत प्रबोवो सुबिआंतो. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा बेट देश आहे बघा आणि लोकसंख्येच्या दृष्टीने इंडोनेशिया जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. इंडोनेशिया देशाची राजधानी आहे जकार्ता आणि या देशाचं राष्ट्रीय चलन आहे इंडोनेशियन रुपिया. आग्नेय आशियातील पहिली हायस्पीड रेल्वे जी आहे तर ती इंडोनेशिया देशाने लॉन्च केलेली होती. प्रश्न क्रमांक 7. 55व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार डॅश डॅश यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 फिलिप रोजर नॉयेस. 55व्या क्रमांकाचा जो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे 2024चा तर तो गोव्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि यामध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार म्हणजेच सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार जो आहे 2024 साठीचा तर तो फिलिप रोजर नॉयेस यांना देण्यात येणार आहे. 2023 साठी हा पुरस्कार मायकल डग्लस यांना देण्यात आलेला होता बघा. आता आपण जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत तर त्यामध्ये नुकतंच 2023 साठीचा स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जो आहे तर तो आशा पारेख यांना देण्यात आलेला आहे. आता आशा पारेख यांच्यावरून तुम्हाला आणखीन एक गोष्ट आठवलेली असतील. आशा पारेख यांना 52व्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा. कितव्या क्रमांकाचा? 52व्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे 2020 साठी यांना देण्यात आलेला आहे. कोणाला? आशा पारेख यांना. त्यानंतर 53व्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे 2021 साठी तर तो अभिनेत्री वहिदा रेहमान यांना देण्यात आलेला होता आणि नुकतंच 2022 साठीचा 54व्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे मिथुन चक्रवर्ती यांना. मिथुन चक्रवर्ती यांना जो दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे 54व्या क्रमांकाचा तर तो 2022 साठी देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8.
संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद COP29 डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बाकू अझरबैजान. संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद जी आहे COP29 तरी 2024 मध्ये आता आयोजित कोणत्या ठिकाणी करण्यात येत आहे? अझरबैजानमधील बाकू या ठिकाणी. 11 ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान ही परिषद अझरबैजानमधील बाकू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023 साठी जी COP28 परिषद जी होती तर ती सौदी अरेबियामधील दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. त्या अगोदर 2022 ची COP27 परिषद इजिप्तमधील शर्म अल शेख या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये COP30 परिषद जी होणार आहे तर ती ब्राझीलमधील बेलम या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पहिली COP परिषद जी आहे तर ती 1995 साली जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. बघा, पहिली COP परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी 1995 साली. त्यानंतर 1996 साली दुसरी COP परिषद स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि तिसरी COP परिषद जी आहे 1997 सालची तर ती जपानमधील क्योटो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 9. जगातील टॉप 100 बलशाली उद्योगपतींच्या यादीत मुकेश अंबानी डॅश डॅशव्या स्थानी आहेत? उत्तर आहे 12व्या. नुकतंच फॉर्च्यूनने जगातील टॉप 100 बलशाली उद्योगपतीची यादी जाहीर केलेली आहे. बघा, यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत अब्जाधीश एलॉन मस्क. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहेत तर AI चिप तयार करणाऱ्या एनव्हिडिया ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे मालक आहेत जेन्सन हुआंग. हे आहेत या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती. आणि आपले मूळ भारतीय आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत CEO म्हणतो आपण त्यांना तर ते सत्या नडेला या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. गुगलचे CEO सुंदर पिचाई या यादीमध्ये 10व्या क्रमांकावरती आहेत. आणि आपल्या भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी या यादीमध्ये 12व्या क्रमांकावरती म्हणजेच 12व्या स्थानी आहेत. प्रश्न क्रमांक 10. 2024-25 साठी फिक्कीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हर्षवर्धन अग्रवाल. 2024-25 साठी फिक्कीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? हर्षवर्धन अग्रवाल यांची. या फिक्कीचा फुल फॉर्म काय होतो? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये इंडियन चेंबर अँड फूड ऑफ ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष बनलेले नुकतंच सुरेश प्रभू. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत विपिन कुमार. आणि टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत नुकतंच नोएल नवल टाटा. प्रश्न क्रमांक 11. सुपर टायफून उसागी हे चक्रीवादळ नुकतंच डॅश डॅश या देशात येऊन धडकले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 फिलिपिन्स. सुपर टायफून जे आहे उसागी तर हे नुकतंच कोणत्या देशामध्ये येऊन धडकलेलं आहे? फिलिपिन्स या देशामध्ये येऊन धडकलेलं आहे. बघा, या चक्रीवादळाचा तासी वेग आहे 185 ते 230 किलोमीटर. आणि या उसागी चक्रीवादळाला ओफेल असं देखील नाव देण्यात आलेलं आहे. फिलिपिन्स या देशामध्ये अलीकडील काळामध्ये जे काही महत्त्वाचे चक्रीवादळ आलेले आहेत तर त्यामध्ये एक आहे तोराजी चक्रीवादळ. त्यानंतर दुसरं आहे ट्रॅमी चक्रीवादळ. तिसरं आहे इन किसिंग चक्रीवादळ. आणि चौथं आहे कांग्रे चक्रीवादळ. त्यानंतर फिलिपिन्स या देशामध्ये येणारं अलीकडील काळातील हे 5वं चक्रीवादळ आहे. बघा, त्याचं नाव आहे उसागी. दाना चक्रीवादळ नुकतंच आपल्या भारतातील पश्चिम बंगाल आणि ओडिसा या 2 राज्याच्या किनारपट्टीवरती आलेलं होतं. त्यानंतर ऑस्कर चक्रीवादळ जे आहे तर हे नुकतंच बहामा आणि क्युबा या 2 देशामध्ये आलेलं होतं. आणि नदीन चक्रीवादळ जे आहे तर ते मेक्सिको या देशामध्ये आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 12. महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा भारतातील डॅश डॅश या राज्यात सुरू झाली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बिहार. महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा बिहार राज्यातील राजगीर या ठिकाणी सुरू झालेली आहे. बघा, 11 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये 6 देशाच्या संघांनी सहभाग घेतलेला आहे. किती? 6. मग ते 6 देश कोणते आहेत तर भारत, चीन, जपान, मलेशिया, कोरिया आणि थायलंड या 6 देशाच्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात जी आहे तर ती 2010 साली करण्यात आलेली होती. सध्या आपल्या भारतीय हॉकी संघाच्या कर्णधार कोण आहेत तर त्या आहेत सलीमा टेटे. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. जपान देशाच्या पंतप्रधानपदी डॅश डॅश यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जीकेचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजद्वारे संपूर्ण स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल
किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जीकेच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.